नमस्कार. आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. खरंच लोकशाही पद्धतीनं निवडणुका होणार का? आणि त्या माध्यमातून संघटनेमध्ये पदं वेगवेगळ्या पद्धतीनं दिली जाणार का? हे सांगण्यामागचं कारण म्हणजे की शिवसेना या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात संघटनेची निवडणुका होणार आहेत, असं बोललं जातं. आणि त्या माध्यमातून खरंच लोकशाही मार्गाने संघटनेतल्या निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी देणार का? पुन्हा आयराम गयारामालाच पक्षाच्या माध्यमातून संधी देणार का? का राजकीय लोकांच्या पुत्रांना पुन्हा त्यांच्यावर लादलं जाणार? हे सांगण्यामागचं कारण म्हणजे की खरंच आज लोकशाहीच्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात निवडणुका होतात का? हाच पडलेला प्रश्न. आणि त्या माध्यमातून लोकशाही पद्धतीनं मोठ्या प्रमाणात शिवसेना या पक्षीय संघटनेच्या मोठ्या प्रमाणात निवडणुका होणार आहेत. आणि त्या माध्यमातून पक्षीय संघटनेच्या माध्यमातून तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष असेल किंवा संघटनेचे पद असतील, हे लोकशाही पद्धतीनं निवडणुकीच्या माध्यमातून होणार आहेत, असं बोललं जातं. अशा पद्धतीने निवडणुका घ्यायच्या तर मोठ्या प्रमाणात मतदान कोण करणार? हाच पडलेला प्रश्न आहे का? किंवा बिनविरोधच निवडून दिले जाणार, त्या माध्यमातून एक प्रकारे लोकशाहीचा आवाज दाबला जाणार का? किंवा बळजबरी कार्यकर्ता त्या पक्ष संघटनेत लादला जाणार? हाच पडलेला प्रश्न. आणि त्या माध्यमातून त्या प्रश्नाची उकल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आज आपण त्याच्यावर भाष्य करणार होतो. हे भाष्य करण्यामागचं कारण म्हणजे की सध्याच्या परिस्थितीला जर पाहिलं असेल तर शिवसेना या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात आज संघटनेचा ताबा जर कुणी घेतला असेल तर अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या मुलांनी, याचं उदाहरण म्हणजे की साधारणतः आपण जर पाहिलं असेल, युवा कार्यकारिणीमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय लोकांच्याच मुलांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव जाणवला जातो. त्याच्यामध्ये असेल प्रताप सरनाईक यांचे पुत्र असतील, त्याचप्रमाणे अर्जुन खोतकर यांचे पुत्र असतील, त्याचप्रमाणे साधारणतः आपण जर पाहिलं असेल तर दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार भिसे असतील, त्याच पद्धतीनं साधारणतः आपण जर पाहिलं असेल तर गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रतापसिंह पाटील, म्हणजे की राजकीय पुढाऱ्यांची दुसरी पिढी सध्याला पक्षाच्या संघटनेमध्ये काम करते. आणि या माध्यमातून एक पद्धतीनं म्हटलं जाते की मोठ्या प्रमाणात पक्ष संघटनेमध्ये एकाधिकारशाही वाढणार नाही. परंतु सध्याच्या परिस्थितीवर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात राजकीय पुढाऱ्यांचाच मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये हे आहे. आणि त्या माध्यमातून आपण जर आजच्या घडीला जर संघटनेचा ताबा जरी पाहिला तर आपण युवा संघी त्यांचं उदाहरण दिलं, परंतु सध्याच्या माध्यमातून जर पाहिलं असेल तर संघटनेमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्याला कुठेही संधी दिली जात नाही. परंतु पद किंवा प्रतिष्ठेच्या माध्यमातून जर पाहिलं असेल तर अनेक वेळा आयाराम गयारामाला सुद्धा मोठ्या प्रमाणात पदं दिलेले नव्हे तर त्यांना मंत्रीपद असेल किंवा त्याच पद्धतीनं मोठ्या प्रमाणात आमदार खासदार वेगवेगळ्या पद्धतीचे तिकीटं दिले असतील किंवा बिनविरोध निवडून आणण्याची नवीनच पद्धत आपल्याला पाहायला भेटली असेल. त्या माध्यमातून खरंच निष्ठावंत संधी नेत्यांना संधी भेटली जाते किंवा पक्ष संघटनेमध्ये काम करणाऱ्या लोकांना म्हणजेच कर्तव्यनिष्ठ असणाऱ्या लोकांना खरंच संधी दिली जाते का, याचं सुद्धा उलगडा होणे गरजेचं आहे. परंतु आजच्या घडीला जर पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात पक्ष संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणात एकाधिकारशाही मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्या माध्यमातून एका पद्धतीनं पक्षावर प्रभुत्व हे राजकीय पुढारी कुठल्याही पक्षातले असेल किंवा आयराम गयाराम असेल, त्यांचंच मोठ्या प्रमाणात प्रभुत्व आपल्याला पाहायला भेटतं आणि त्या माध्यमातून संधीसुद्धा त्यांना दिली जाते. परंतु आजच्या घडीला जर आपण निवडणुकीच्या माध्यमातून जर लोकशाही माध्यमातून संघटनेचे पदं देणार आहेत असं जरी बोललं असेल तर या माध्यमातून संघटनेतली पदं कुणाला देणार? कर्तव्यनिष्ठ काम करणारा देणार का, एकनिष्ठ राहणार देणार का, राजकीय पाठबळ ज्या लोकांकडे आहे त्यांच्याकडे देणार? हाच पडलेला प्रश्न. निश्चितपणे याच्यातून वोट कशा पद्धतीने घेणार किंवा पक्ष संघटनेतला एकनाथ शिंदे यांचं महत्त्व कशा पद्धतीनं वाढणार किंवा संघटनेत निश्चित पदं देऊन त्यांच्याकडून कामं करून घेणार का, शेवटी उमेदवारी देताना त्यांचा विचार करणार का, हाही तितकाच पडलेला प्रश्न असेल. त्या माध्यमातून अनेक उपप्रश्न तयार होतात आणि ग्रामीण भागातल्या तरुणांना कशा पद्धतीनं संधी दिली जाते हेही तितकंच पाहणं गरजेचं आहे. म्हणजेच की नुसतंच संघटनेत काम करून पक्ष संघटना वाढवायची आणि आयाराम गयारामांना तिकिटाच्या माध्यमातून त्यांना निवडून आणण्यासाठी कष्ट घ्यायचं, एवढ्याच गोष्टीसाठी संघटनेत ताबा मिळवायचा का, हाही पडलेला प्रश्न. कारण की मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं असेल तर नेत्यांच्याच मुलांना मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीनं संधी दिली जाते आणि एक प्रकारे जे की म्हणतात मोठ्या प्रमाणात गाजावाजा केला जातो की इथं संधी दिली जाते तरुणांना वेगळ्या पद्धतीनं पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात महत्त्व दिलं जातं. परंतु तशा पद्धतीचं आत्तापर्यंतच्या निवडणुकीमध्ये कुठल्याच पक्षानं मोठ्या प्रमाणात संधी दिली नाही. संधी दिली आयराम गयाराम आणि निष्ठावंताला फक्त संघटना
आणि लोक जमवणे आणि त्या माध्यमातून नेत्यांची कामं करणे एवढंच काम उरलंय का? परंतु पाहूया आता कशा पद्धतीने निवडणूक होते आणि निवडणुकीच्या माध्यमातून खरंच शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे संधी देतात का? की बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालणारे शिवसेना म्हणणाऱ्या या शिवसेनेमध्ये खरंच कर्तव्यनिष्ठ असणाऱ्या सर्वसामान्य घटकातले समाजसेवेचं ज्याला मोठ्या प्रमाणात आवड असणाऱ्या अशा लोकांना खरंच पक्ष संघटनेमध्ये संधी देतात का? किंवा सत्तेचा आणि विकासाचा वाटा त्यांच्यापर्यंत पोचतोय का? हा येणाराच काळ सांगणार आहे. परंतु आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्या माध्यमातून तुमच्या काय सूचना असतील तर निश्चितपणे कळवा. परंतु पाहूया लोकशाहीमध्ये कशा पद्धतीने संघटनेचा ताबा कुणाला भेटतो आणि पक्ष संघटनेमध्ये खरंच तरुणाला संधी भेटते का? येणारा काळ सांगणार. तोपर्यंत धन्यवाद.